Hello everyone, we have started with the mensuration chapter and we covered about the quadrilateral triangle and its related numericals. In this section we are going to cover circle and semicircle. So let's start with the circle and semicircle. सर्कलला मराठीमध्ये आपण वर्तुळ असं म्हणतो. आता वर्तुळ म्हणजे काय? जर एखादा बिंदू घेतला म्हणजे पॉइंट आणि त्या पॉइंटच्या भोवती जर समान अंतरावरती आपण अजून पॉइंट्स ड्रॉ केले तर तो जो समुच्चय असणार आहे पॉइंट्सचा किंवा बिंदूचा तर त्यालाच आपण सर्कल असं म्हणतो. आता याच्याशी रिलेटेड काही पॅरामीटर्स बघूयात आपण. रेडियस. जर डायग्राम बघितली तुम्ही तर डायग्राममध्ये एक रेड कलरमध्ये तुम्हाला दिसत आहे रेडियस. तर रेडियस काय असते? So it is the distance between the center point of the circle and any point on the circle. म्हणजेच वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून ते वर्तुळावरचा कोणताही आपण बिंदू घेतला तर यामधील जे अंतर असणार आहे त्यालाच आपण त्रिज्या असं म्हणतो. पुढचं असेल सर्कम्फरन्स. त्यालाच आपण पेरिमीटर असंही म्हणतो. मराठीमध्ये त्याला परिघ असं म्हणलं जातं. तर सर्कम्फरन्स म्हणजे काय? The length of the circle is also known as the circumference. म्हणजे जी काही बाउंड्री असणार आहे सर्कलची त्याची जी लांबी असेल त्यालाच आपण वर्तुळाचा परिघ असं म्हणतो. पुढचं असेल कॉर्ड. त्याला मराठीमध्ये आपण जीवा असं म्हणतो. जर तुम्ही डायग्राम मध्ये पाहिलं तर येलो कलर मध्ये तुम्हाला कॉर्ड दिसेल. आता हे काय आहे? तर a chord of a circle is a line segment whose two end points lie on the circle. म्हणजे वर्तुळावरती कुठलेही दोन बिंदूंना जॉईन करणारी जी लाईन आहे किंवा जी रेषा आहे तिलाच आपण जीवा असं म्हणतो. पुढचं असेल डायमीटर. The diameter of a circle is the length of a line segment whose end points lie on the circle and which pass through the center of the circle. म्हणजेच काय की सगळ्यात मोठी जीवा हिलाच आपण व्यास असं म्हणतो म्हणजे डायमीटर, जी की वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते. आता डायमीटर आणि रेडियस यांच्यामध्ये काय रिलेशन असेल? सो D इज इक्वल टू 2R असं दिसेल तुम्हाला. म्हणजेच रेडियस ही डायमीटरच्या हाफ असते किंवा तुम्ही असंही म्हणू शकता डायमीटर ही रेडियसच्या डबल असते. आता डायग्राम मध्ये पाहिलं तर ग्रीन कलर मध्ये जी लाईन दिसत आहे जी सेंटर मधनं पास झालेली आहे तर ती आहे डायमीटर. लास्ट असेल टँजंट. रेड कलर मध्ये सर्कलच्या बाहेर एक लाईन दिसत आहे त्याला आपण टँजंट असं म्हणतो. तर टँजंट म्हणजे काय? अ टँजंट टू अ सर्कल इज अ स्ट्रेट लाईन दॅट टचेस द सर्कल ॲट अ सिंगल पॉइंट. म्हणजेच वर्तुळाच्या एखाद्या बिंदूला छेदणारी जी लाईन असते किंवा रेषा असते तिलाच आपण टँजंट म्हणजे स्पर्श रेषा असं म्हणतो. आता हा सर्कल आहे याची पेरिमीटर. त्यासाठी फॉर्म्युला असेल P इज इक्वल टू 2πr. जर तुम्हाला रेडियस माहित असेल तर. जर डायमीटर माहित असेल तर P इज इक्वल टू πd हाही फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. इथे R हे रेडियस ऑफ द सर्कल असेल आणि D हे डायमीटर ऑफ सर्कल असेल. नंतर एरिया ऑफ सर्कल म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ. सो एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर किंवा एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय डी स्क्वेअर बाय 4. हे दोन्ही सूत्र आपण वापरू शकतो. पुढचं असेल सेमी सर्कल. सेमी सर्कलला मराठीमध्ये आपण अर्धवर्तुळ असं म्हणतो. जसं नाव आहे अर्धवर्तुळ त्याचप्रमाणे वर्तुळाचा अर्धा भाग आपण घेत असतो. सो अ सेमी सर्कल इज हाफ ऑफ द सर्कल. आता याची पेरिमीटर कशी पेरिमीटरचं सूत्र काय आहे तर P इज इक्वल टू पाय इंटू ब्रॅकेट R प्लस 2. आता हे कसं आलेलं आहे? जर आपण सर्कलची पेरिमीटर घेतली तर सेमी सर्कलसाठी त्याची हाफ घ्यावी लागेल आपल्याला. ती असेल पाय R. हाफ भाग झालेला आहे. त्यानंतर खाली जे तुम्हाला डायमीटर दिसत आहे तेही आपल्याला कन्सिडर करावे लागेल बाउंड्री म्हणून. ती असेल 2R म्हणजे पाय R प्लस 2R. इथून जर आपण कॉमन काढलं पायला तर आपल्याला काय मिळणार आहे? P इज इक्वल टू पाय इंटू ब्रॅकेट R प्लस 2. तर ही झाली पेरिमीटर ऑफ सेमी सर्कल. आता याचा एरिया किती असेल? सो एरिया इज हाफ ऑफ द सर्कल म्हणजे वर्तुळाच्या अर्धा असणार आहे. तो असेल A इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर बाय 2. तर अशा प्रकारे आपण इथं सर्कलच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज
किंवा त्याच्याशी रिलेटेड जे पॅरामीटर्स आहेत ते पाहिले. तसंच त्याची पेरिमीटर काय असते, एरिया काय असतो हेही पाहिलेलं आहे. तसंच सेमी सर्कलही पाहिलं, त्याचा पेरिमीटर काय, त्याचा एरिया काय हेही पाहिलेलं आहे. आता याच्याशी रिलेटेड न्यूमरिकल्स पाहूयात. न्यूमरिकल नंबर 1. Find its radius if the difference between the circumference and diameter of the circle is 28 centimeter. आता इथे दिलेलं काय आहे, तर वर्तुळाचा परिघ दिलेला आहे आणि डायमीटर यांच्यामधला डिफरन्स म्हणजे फरक दिलेला आहे तो 28 सेंटीमीटर. या दोन्हीचा वापर करून आपल्याला वर्तुळाची त्रिज्या कॅल्क्युलेट करायची आहे. सो गिव्हन डेटा इज p minus d is equal to 28 centimeter and we have to find out the radius of the circle. आता इथे पेरिमीटर ऑफ सर्कल अँड डायमीटर ऑफ सर्कल या दोन्हींचा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. पेरिमीटर ऑफ सर्कल इज इक्वल टू 2πr and diameter of circle is equal to 2r. So in the equation p minus d is equal to 22. Here put the values of p and d. आता p ची व्हॅल्यू 2πr ठेवलेली आहे, d ची व्हॅल्यू 2r ठेवली. इक्वेशन तयार होईल 2πr minus 2r is equal to 28. आता इथे आपल्याला 2r हे कॉमन काढता येईल. सो 2r इंटू ब्रॅकेट पाय मायनस 1 इज इक्वल टू 28 हे इक्वेशन मिळेल. पायची व्हॅल्यू ठेवूयात 22/7. सो 2r इंटू ब्रॅकेट 22/7 मायनस 1 इज इक्वल टू 28. तर 7 आणि 1 यांचा एलसीएम काढला तर तो 7 येईल. त्यामुळे पुढे इक्वेशन तयार झालेले 2r into bracket 22 minus 7 divided by 7 is equal to 28. Now subtract 7 from 22. Subtraction केल्यानंतर व्हॅल्यू होईल 15. आता इक्वेशन तयार होईल 2r into 15/7 is equal to 28. आपल्याला r ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. त्यामुळे ज्या काही कॉन्स्टंट टर्म्स आहेत त्या इक्वल चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला घेऊन जावा. म्हणजे इक्वेशन तयार होईल r इज इक्वल टू 28 इंटू 7 डिवाइड बाय 15 इंटू 2. 28 इंटू 7 कॅल्क्युलेट करून घ्यायचं, तसंच 15 इंटू 2 कॅल्क्युलेट करायचं आणि डिव्हिजन करून घ्या. डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू भेटेल 6.53. सो रेडियस ऑफ द सर्कल इज 6.53 सेंटीमीटर. एक्झाम्पल नंबर 2. What is the side of the largest square cut out from a circle of 50 centimeter diameter? आता याचा अर्थ काय की एक सर्कल आहे ज्याची डायमीटर ही 50 सेंटीमीटर आहे आणि त्याच्यापासून आपल्याला स्क्वेअर कट करायचा आहे. तर त्या स्क्वेअरची लार्जेस्ट साईज कट करायची आहे. तर त्या स्क्वेअरची साईड काय आहे असं विचारलेलं आहे. जर तुम्ही पाहत असाल तर एक आकृती दिसत आहे. त्या आकृतीमध्ये एक सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये एक स्क्वेअर आहे. आता त्या स्क्वेअरची साईड किती आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी दिलेलं काय आहे, सो गिव्हन डेटा इज डायमीटर ऑफ द सर्कल इज 50 सेंटीमीटर. आता जर डायग्राम पाहिली तर डायग्राममध्ये स्मॉल डी आणि कॅपिटल डी दिसत आहे. स्मॉल डी म्हणजे डायगोनल ऑफ द स्क्वेअर असेल आणि कॅपिटल डी म्हणजे डायमीटर ऑफ द सर्कल असेल. जेव्हा कधी सर्कलपासून आपण स्क्वेअर कट करू त्यावेळेला डायगोनल ऑफ द स्क्वेअर इज इक्वल टू डायमीटर ऑफ द सर्कल असेल फॉर द लार्जेस्ट स्क्वेअर. जर आपण हे इक्वेशन घेतलं की डायमीटर ऑफ द सर्कल इज इक्वल टू डायगोनल ऑफ द स्क्वेअर आणि तिथे आता फॉर्म्युलाज ठेवूयात. डायगोनल ऑफ द स्क्वेअर असेल √2 इंटू ए आणि डायमीटर ऑफ सर्कलची व्हॅल्यू दिलेली आहे 50. सो ए इज इक्वल टू 50 डिवाइड बाय √2. √2 ची व्हॅल्यू असणार आहे 1.414. आता इक्वेशन तयार झालेलं आहे 50 डिवाइड बाय 1.414. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळेल 35.36 सेंटीमीटर. म्हणजेच त्या स्क्वेअरची साईड ही असणार आहे 35.36 सेंटीमीटर. एक्झाम्पल नंबर 3. फ्रॉम द फिगर गिवन बिलो ABCD इज अ स्टील प्लेट. A semicircular plate of radius 50 mm has been prepared by gas cutting. Find the waste area. एक डायग्राम दिलेली आहे, तिथे तुम्हाला दिसत आहे ABCD प्लेट आहे. त्या ABCD प्लेटपासून काय केलेलं आहे की गॅस कटिंगने एक सेमी सर्क्युलर प्लेट कट केलेली आहे. आता ही सेमी सर्क्युलर प्लेट कट केल्यानंतर जो रिमेनिंग एरिया आहे तो वेस्ट एरिया आहे. तर तो किती आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर त्यासाठी गिव्हन डेटा काय काय असेल, तर प्लेट लेंथ AB असेल 100 mm, ब्रेड्थ BC ती आहे 50 mm,
रेडियस ऑफ सेमी सर्कल असेल 50 मिलीमीटर. आता वेस्टचा एरिया कॅल्क्युलेट कसं करायचं, तर अगोदर आपल्याला टोटल प्लेटचा एरिया कॅल्क्युलेट करावा लागेल रेक्टँग्युलर प्लेटचा, आणि त्याच्यामधनं सेमी सर्क्युलर प्लेटचा एरिया सबट्रॅक्ट करावा लागेल. म्हणजे रिमेनिंग जो असेल तो वेस्ट एरिया असेल. तर वेस्ट एरिया इज इक्वल टू प्लेट एरिया मायनस एरिया ऑफ सेमी सर्कल. आता ए वेस्ट इज इक्वल टू रेक्टँग्युलरचा एरिया असेल लेंथ इंटू ब्रेडथ LB मायनस सेमी सर्कलचा एरिया असेल पाय आर स्क्वेअर बाय 2. आता LB आणि आरच्या व्हॅल्यू पुट करूयात. एलची व्हॅल्यू असेल 100, बीची असेल 50 आणि आरची असणार आहे 50. सो देअरफॉर 100 इंटू 50 मायनस 22 इंटू 50 इंटू 50 डिवाइड बाय 7 इंटू 2. 100 इंटू 50 व्हॅल्यू आलेली आहे 5000. तर 22 इंटू 50 इंटू 50 डिवाइड बाय 14 केलं तर व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 3928.57. तर 5000 मधनं 3928.57 हे सबट्रॅक्ट करून घ्या. रिमेनिंग असेल 1071.43 मिलीमीटर स्क्वेअर. म्हणजेच त्या प्लेटमधला 1071.43 मिलीमीटर स्क्वेअर एवढा एरिया हा वेस्ट झालेला आहे.